मोस्ट अवेटेड, मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह, मोस्ट डिमांडेड, मोस्ट पॉप्युलर अशी चालू घडामोडींची प्रीमियम बॅच आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, संपूर्ण इन्फॉर्मेशन कन्वे केली जाईल. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वाध्याय अकॅडमीवरती मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आज या ठिकाणी आपण MPSC सुपर करंट अफेअर्स ही आपली जी बॅच आहे हिच्याबद्दलचं अनाउन्समेंट करण्यासाठी म्हणून हे लेक्चर या ठिकाणी कंडक्ट करत आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बघा सर्वात महत्त्वाचा पॉईंट की वाय सो लेट. ठीक आहे, आपल्याला बघा तुम्ही मागच्या 2 महिन्यांपासून खूप मुलांचे मेसेजेस येत आहे. जशी PYQ ची बॅच सुद्धा आपण ॲपला टाकली, त्याच्या आधीपासूनही येत होते आणि त्याच्यानंतर तर भरपूर जास्त मेसेजेस यायला लागले. ठीक आहे, म्हणजे असं समजा की 200-300 मेसेजेस, कॉल्स, त्याच्यानंतर ईमेल्स हे आपल्याला आलेले की सर करंटची बॅच कधी आणताय, करंटची बॅच कधी आणताय. ठीक आहे, तर मुद्दा असा होत होता की करंटच्या बॅचवरती आपलं काम सुरू होतं आणि त्याच्यामध्ये ना करंट हा विषय नेहमी एक लक्षात घ्या की हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे. ठीक आहे, हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये पूर्ण टॉपिकला व्यवस्थित समजून घेऊन करावं लागतं. तर मग एवढा मोठा वास्ट सब्जेक्टला जर आपल्याला कव्हर करायचंय तर थोडा उशीर होत होता, थोडा आमच्या साईडनेही होत होता. पण ठीक आहे, आता आपलं काम पूर्ण झालेलं आहे. आपण करंटची बॅच या ठिकाणी आपण लॉन्च करत आहोत. ठीक आहे, आणि दुसरा मुद्दा काय होता की आपल्याला हे करत असताना क्वालिटीवरती कुठेच कॉम्प्रोमाइज करायचा नव्हता. ठीक आहे, हा आपला मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट होता. ठीक आहे, बॅच आणायचीच आहे म्हणून हे आपण 1 महिन्यापूर्वी सुद्धा आणू शकत होतो, पण आपलं काम तोपर्यंत 100% सॅटिस्फॅक्शनने कंप्लीट झालेलं नव्हतं म्हणून त्या ठिकाणी आपण थांबलेलो होतो. ठीक आहे, नाहीतर काय झालं असतं की राज्यसेवेची परीक्षा आहे 28 एप्रिलला म्हणून आपण घाईघाईत पण बॅच सुरू करू शकत होतो. पण आपली अप्रोच काय की आपलं सॅटिस्फॅक्शन पूर्ण मिळालं पाहिजे. ठीक आहे, आणि क्वालिटी काम झालं पाहिजे तरच आपण त्याच्यामध्ये करणार. नाहीतर उगाचच नुसतं करायचं म्हणून करायचं असं आपण याच्या आधीही कधी केलं नाही, यावेळेस सुद्धा करणार नाही. ठीक आहे, तर बघा नशिबाने काय झालंय की आपली राज्यसेवेची एक्झाम आहे ना ती थोडी पुढे गेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला राज्यसेवेच्या स्टुडंटला सुद्धा या बॅचचा त्या ठिकाणी फायदा घेता येणार आहे. ठीक आहे, तर बघा एक्सपेक्टेड डेट आपण एक लक्षात घेऊ राज्यसेवेची. ती काय आहे की साधारण आपण 23 किंवा 30 जूनला परीक्षा होणार आहे अशी एक मार्केटमध्ये चर्चा आहे. ठीक आहे, आता हे आपण प्रेडिक्ट करतोय, थोडासा अंदाज बांधतोय. 100% असं होईल हे पण खरं नाहीये, पण मोस्ट प्रोबेबल चान्सेस हे आहे. कारण का, तर बरेच विद्यार्थी संघटना सुद्धा आक्रमक झाल्या आहे. न्यूजपेपरमध्ये सुद्धा गेल्या 3-4 दिवसांमध्ये याच्याविषयी बातमी येत आहे की एक्झाम कधी डिक्लेअर करताय. ठीक आहे, त्याच्यामुळे जास्त चान्स आहे की या तारखांना एक्झाम येऊ शकते. ठीक आहे, सोबतच कंबाईनची ऍड सुद्धा या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे, तर बघा आपला करंट अफेअर्स कोर्स, तर याची गरज काय की करंट अफेअर्सच्या सेपरेट बॅचची गरज काय ते थोडंसं मी समजवतो. ठीक आहे, जे जुने विद्यार्थी असतील, जे गेल्या वर्ष 2 वर्षापासून आपल्या चॅनलशी जोडलेले आहे, तर त्यांच्यासाठी हे नवीन नाहीये. त्यांना माहिती आहे की आपण काय करतोय, पण नवीन विद्यार्थ्यांसाठी म्हणून हे सांगणं मस्ट आहे. ठीक आहे, तर बघूया याची गरज काय. बघा की व्हेरिएशन इन मार्क्स रिझन. ठीक आहे, आता याच्या ठिकाणी मी काय म्हणतोय की बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं की करंटमध्ये त्यांना थोडं मार्कांमध्ये फरक पडतो. करंटमध्ये आपल्याला असं पण आहे की काही विद्यार्थ्यांना 3च मार्क पडले आणि काहींना 13 मार्क पडलेले. ठीक आहे, म्हणजे हे क्वेश्चन्स म्हणतोय मी. ठीक आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स म्हणतोय. ठीक आहे, तर हा एवढा फरक काय, तर हा फरक असण्याचा मेन रिझन जे आहे ते हेच आहे की प्रॉपर स्टडी कोणी करंटचा मनापासून करत नाही. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे आणि दुसरे काही जे रिसोर्सेस आहेत ते तेवढे कॉस्ट टू बेनिफिट रेशो नसलेले असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, मुलांना लक्षात येत नाही की कुठे आपण जास्त वेळ गुंतवला पाहिजे. ठीक आहे, आणि हा जो फरक आहे लक्षात घ्या, 3 ते 13 म्हणजे जवळपास 10 प्रश्नांचा फरक आहे. हाच तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी देत असतो. ठीक आहे, आपण जनरली एवढ्याच मार्काने प्रिलिम पासून राहत असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की करंट हा प्रिलिम पास होण्यासाठी एक मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ठीक आहे, करंट हा प्रिलिम पास होण्यासाठी एक मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. म्हणून करंट अफेअरसाठी एक सेपरेट बॅच असावी असं आपलं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, दुसरा मुद्दा बघा की इतर तुम्ही मार्केटमध्ये जे पण काही मॅगझिन्स वगैरे बघाल तर हे साधारण 100 ते 150 पानाचे असतात पर मंथ. ठीक आहे, एका महिन्यासाठी एवढं मोठं कव्हरेज असतं. नंतर इयर बुक्ससाठी जर बघितलं तर 500-600 पानांचे इयर बुक असतात. ठीक आहे, त्याच्यातही तुम्ही बघा की हे जे 2 आहे, समजा यांचा तुम्ही अभ्यास केला
ठीक आहे, तर याच्यातली किती इन्फॉर्मेशन रिटेन राहणार आहे, ठीक आहे, किती इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे जाऊन आठवणार आहे, हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न पडतो. जेव्हा आपण इतकं सगळं वाचतो, इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्याखालून घालतो, तेव्हा किती आठवणार आहे, हा सुद्धा याच्या मागचा मुद्दा असतो. आणि दुसरा अजून एक सायकोलॉजिकल मुद्दा काय असतो बघा, की जो आपला परीक्षेचा शेवटचा पिरियड आहे, ठीक आहे, मागे एका लेक्चरमध्ये सुद्धा मी याच्याविषयी बोललोय, की शेवटचा जो आपला परीक्षेचा काही दिवस आहे, ते आपल्यासाठी खूप क्रुशल असतात. आणि अशा दिवसांमध्ये आपण जे पण काही मटेरियल वापरतोय किंवा जे पण काही स्टडी रिसोर्सेस आपल्याकडे आहेत, ते एकदा आपल्या हाताखालून गेले पाहिजे, ते एकदा रिवाईज झाले पाहिजे, ते जस्ट क्विकली रिवाईज झाले पाहिजे. आता जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या रिसोर्सेसचा विचार कराल, ठीक आहे, तर हे तुमचं एका दिवसामध्ये रिवाईज होणं शक्य आहे का, ह्युमनली पॉसिबल आहे का? ठीक आहे, तर हा विचार तुम्ही करा. या दोन्ही गोष्टी माझ्या मते इम्पॉसिबल होतात जेव्हा इतकं मोठं आपण रिसोर्सेस आपल्या रिव्हिजनसाठी ठेवतो. ठीक आहे, लास्ट डे रिव्हिजनला त्याची खूप मोठी या ठिकाणी अडचण येत असते. ठीक आहे, तर मग आपण काय करतो, आपण हे जे रिसोर्सेस आहे मार्केटमधले असलेले, यांचा एक रेफरन्स घेऊन किंवा यांचा एक परिपूर्ण अभ्यास करून अशा पद्धतीने मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स कव्हर केलेलं डॉक्युमेंट या ठिकाणी आणत असतो. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स, याच्यामध्ये इतर काहीच आपण देत नाही. जे परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे तेच आपण याच्यामध्ये इन्क्लूड करत असतो. ठीक आहे, तर हे आपण असं काही नाही की पहिल्यांदाच बॅच लॉन्च करतोय. याच्या आधी सुद्धा जेव्हा आपलं स्वाध्याय ई लर्निंग हे टेलिग्राम चॅनल होतं, त्या चॅनलवरती आपण हे पीडीएफ त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपलब्ध करून दिले होते. ठीक आहे, आत्ता आपण ज्या बॅच बद्दल बोलतो याची आपली 5वी एडिशन आहे, 5th एडिशन आहे. ठीक आहे, तर याच्या आधी आपण 4 वेळेस स्टडी मटेरियल स्टुडंटसाठी अवेलेबल करून दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही बघू शकता. नवीन विद्यार्थ्यांसाठी म्हणून सांगतो की सुरुवातीला आपण एक सुपर 120 नावाचं 70 पेजेसचं एक डॉक्युमेंट आणलं होतं. ठीक आहे, फक्त 70 पानामध्ये 120 महत्वाचे टॉपिक्स घेतले होते जे आयोगासाठी इम्पॉर्टंट होते. ठीक आहे, याच्यातनंच काय झालं, पुढे जाऊन एक 7 ते 8 प्रश्न राज्यसेवेच्या परीक्षेला आले होते. कंबाईनलाही साधारण तेवढेच आले होते. पुढे जाऊन आपण एक सुपर 150 नावाचं एक डॉक्युमेंट आणलं होतं. त्यावेळेसच्या परीक्षेमध्ये याच्यामध्ये रेकॉर्ड झाला होता. साधारण 11 प्रश्न राज्यसेवेमध्ये या डॉक्युमेंटमधून आले होते. ठीक आहे, आणि साधारण हे 80 पानाचंच डॉक्युमेंट असेल. ठीक आहे, नंतर आपण एक सुपर 160 आणलं होतं. त्यामध्ये सुद्धा प्रश्न आलेले आपल्याला दिसतात. ठीक आहे, तर ह्या 3 प्रकारे आपण याच्या आधी सुद्धा पीडीएफ याच्यामध्ये आणलेले आहे. ओके, नंतर आपण मागच्या वर्षी जुन्या ॲपवरती एक बॅच कंप्लीट केली होती, एमपीएससी सुपर करंट अफेअर्सची बॅच. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्टडी मटेरियल म्हणून हे 2 पीडीएफ त्या ठिकाणी अवेलेबल करून दिले होते. ठीक आहे, सुपर 150 हे न्यू फॉर्मॅटमधलं होतं आणि त्याच्यानंतर एक आपण मंथली बुलेट पॉइंट्स हे सुद्धा एक सुरू केलं होतं, जे आपण आयोगाचा सोर्स जो ब्रेक केला होता तर त्याचा रेफरन्स घेऊन विद्यार्थ्यांसाठी म्हणून आपण हे सुरू केलं होतं. ठीक आहे, तर हा एक ट्रेंड आहे. आपण गेले 3 वर्षापासून याच्यामध्ये कार्यरत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळत आहेत. ठीक आहे, जुन्या विद्यार्थ्यांना हे ऑलरेडी माहिती आहे, त्यांना हे पटवून देण्याची वेगळी विशेष गरज नाही, पण नवीन स्टुडंटसाठी म्हणून हे पटवून द्यावं लागतं, म्हणून मी या ठिकाणी सांगतोय. ठीक आहे, आता पुढे जाऊ. आता मूळ आपल्या बॅच बद्दल आपण बोलणार आहे. सुपर करंट अफेअर्स बॅच 2024 कोर्स कंपोनंट. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण जी बॅच लॉन्च केली आहे तिच्यामध्ये काय कंपोनंट असणार आहे, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 कंपोनंट आहे. ओके, एक आहे सुपर 300+ वर्कबुकची रिव्हिजन. ठीक आहे, हा पहिला कंपोनंट. दुसरा आहे मंथली बुलेट पॉइंट्स. ठीक आहे, हे 2 कंपोनंट आहे. याच्याविषयी आपण थोडं डिटेलमध्ये बघू. हे बघा, व्हॉट इज सुपर 300+ वर्कबुक सॅम्पल. ठीक आहे, आता हे जे इथं तुम्हाला चित्र दिसतंय हे त्याचं कव्हर पेज आहे. ठीक आहे, याचं सॅम्पल सुद्धा आपण टेलिग्रामला सर्वांसाठी उपलब्ध केलेलं आहे. ठीक आहे, आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, तिथं सॅम्पल पीडीएफ तुम्हाला मिळेल. ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय केलंय की मार्केटमध्ये असलेले रिसोर्सेस यांचा परिपूर्ण अभ्यास केलेला आहे. सोबत काही गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे. सोबत पीवायक्यूजचा चांगल्या प्रतीने अभ्यास केलाय. ठीक आहे, बघा याच्यामध्ये आपण काय केलंय की पीवायक्यूजचा मागच्या वर्षांमधले पीवायक्यूज जे आलेले यांचा एक परिपूर्ण अभ्यास केलाय आणि या सर्व नॉलेजचा वापर करून म्हणजे साधारण मला या ठिकाणी सांगावं लागेल की साधारण जवळपास 1000 पाने आपण हाताखालून नेलेली आहे. ठीक आहे, 1000 पानांचा आपण रेफरन्स घेतला आणि त्याच्यातनं आपण साधारण आपलं 120 पेजेस असलेलं हे डॉक्युमेंट बनवलंय. ठीक आहे, पूर्ण ह्या पानांमधनं जी पण काही कोर इन्फॉर्मेशन वाटते, जी महत्वाची इन्फॉर्मेशन वाटते, आयोग ज्याला विचारतंय
असे टॉपिक्स घेऊन आपण ही PDF या ठिकाणी बनवलेली आहे. ठीक आहे, आणि ही फुल्ली कस्टमाइज्ड आहे. ठीक आहे, इतर जे इयर बुक्स आहे किंवा मंथली मॅगझिन्स आहे हे त्यांच्या हिशोबाने, म्हणजे काय असतंय बघा, की ते महिना पूर्ण झाला की त्यांचं मॅगझिन येणार, किंवा इयर बुक जे समजा 1 जानेवारी ते 31 डिसेंबर साठी असतं, तर पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे इयर बुक लॉन्च होत असतं. म्हणजे हे काय, की हे त्यांच्या गरजेनुसार आहे. ठीक आहे, कारण महिना पूर्ण झाला की मासिक येतं, वर्ष पूर्ण झाला की इयर बुक येतं. पण आपल्या कोर्समध्ये आपण महिना किंवा वर्ष या हिशोबाने न जाता आपण परीक्षा टार्गेट करतोय. ठीक आहे, याच्यामध्ये आपण हेडिंगलाच दिलेले की 2024 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा संयुक्त गट समाज कल्याण अधिकारी आणि इतर परीक्षांसाठी हे उपयुक्त असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलंय की येणाऱ्या परीक्षेसाठी म्हणून याला कस्टमाइज केलंय. ठीक आहे, म्हणजे परीक्षा येत असली की त्याच्या साधारण 2 ते 3 महिने आधी आपण हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी आणत असतो. ठीक आहे, 2 ते 3 महिने आधी. ओके, तर ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. याचं मी तुम्हाला सॅम्पल सुद्धा दाखवतो. बघा, हे बघा, याचं आपण इथे सॅम्पल दिलेलं आहे. याला हे तुम्ही टेलिग्राम वरती सुद्धा बघू शकता. ठीक आहे, ज्यांना स्वतःला बघायचंय तर ते टेलिग्राम वरती बघू शकता. या सॅम्पल मध्ये आता इथे आपण म्हटलेले जानेवारी 23 ते मार्च 24 पार्ट 1. ठीक आहे, पार्ट 1 याच्याकरता म्हटले की इथे आपण डिसेंबर 23 पर्यंतच्या जे महत्वाच्या गोष्टी आहेत, जे टॉपिक्स आहेत ते घेतलेले, आणि पुढचं जे जानेवारी 24 ते मार्च 24 आहे याची एक अपडेट एडिशन आपण सेपरेटली तयार करून देणार आहे. ठीक आहे, तर हे बघू शकता तुम्ही. इथे पूर्ण आपण जे पण काही टॉपिक्स घेतलेले आहे डॉक्युमेंटमध्ये त्या सर्वांची इंडेक्स दिलेली आहे. ठीक आहे, आणि प्रत्येक टॉपिक हा जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढाच इथे घेतलेला आहे. ठीक आहे, तुम्ही मासिकमध्ये बघितलं असेल की बऱ्याचदा काय असतं की जो टॉपिक आहे किंवा न्यूज आयटम आहे तो 2-3 पानांचा असतो. ठीक आहे, आणि त्या 2-3 पानांमधनं लक्षात घ्या 2 किंवा 3च ओळी महत्वाच्या असतात. तर मग ती 2-3 पानं का वाढवायची? ठीक आहे, तर ती गरज आहे का? तर ते टाळून, ठीक आहे, याचा अर्थ असा नाही की कन्सेप्ट समजणार नाही. ठीक आहे, कन्सेप्ट समजेल इतकी इन्फॉर्मेशन आपण घेतोच, पण जी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे जिच्यावरती फॅक्च्युअल क्वेश्चन बनू शकत नाही तर ती टाळून महत्वाची क्रक्स इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये घेत असतो. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने आपण हे डॉक्युमेंट या ठिकाणी तयार केलेलं आहे. ठीक आहे, तर याची सॅम्पल फाईल आपल्या टेलिग्रामला आहे, तुम्ही नक्की बघू शकता. ठीक आहे, आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. पुढचा जो आपला दुसरा कंपोनंट आहे कोर्समधला तो आहे मंथली बुलेट पॉइंट्स. ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगितले, हे बऱ्याच लोकांना नवीन असेल. तर बघा, मंथली बुलेट पॉइंट्स तयार करत असताना आपण काय केलंय की आयोग ज्या ठिकाणून प्रश्न विचारतंय, ठीक आहे, तर आयोग साधारण जीके टुडे या मॅगझिनला रेफरन्स पकडतो आणि त्याच्यामधनं प्रश्न काढत असतो करंट अफेअर्सचे. ठीक आहे, हे आपल्याला विथ प्रूफ हे सापडलेलं आहे. युट्यूबला आपला हा थंबनेल असलेला व्हिडिओ, ठीक आहे, तुम्ही चॅनलला चेक करू शकता, हा पूर्ण थंबनेल असलेला व्हिडिओ आहे. हवं तर इथे जे आय बटन आहे याच्यामध्ये मी हा व्हिडिओ लिंक करून देईल, तुम्ही बघू शकता. ज्यांना माहिती नाहीये तिथे आपण हे विथ प्रूफ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आपण काय केलंय माहिती का, जे मंथली बुलेट पॉइंट्स आहे त्याच्यामध्ये या रेफरन्सचा आपण वापर केलेला आहे. तो कशा पद्धतीने केलेला आहे ते पण सांगतो. बघा, आपण काय, समजा तुम्ही एखादा क्वेश्चन आहे मॅगझिन मध्ये, अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे, विच सिटी इन महाराष्ट्र हॅज बीन सिलेक्टेड बाय द युनियन मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स एज द व्हेन्यू टू होस्ट द नॅशनल युथ फेस्टिवल 2024. ठीक आहे, एवढा मोठा प्रश्न आहे. 4 ऑप्शन आहे, नागपूर, मुंबई, नाशिक, पुणे, आणि खाली त्याचं उत्तर आहे नाशिक. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर हा तुम्हाला मिळू शकतो ओरिजिनल वेबसाईटवरती. ठीक आहे, बरेच लोक याला ट्रान्सलेट करून MPSC मध्ये सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल करत असतात किंवा सेल करत असतात. ठीक आहे, तुम्हाला हे टेलिग्रामला वगैरे लक्षात येईल. ओके, तर याच्यामध्ये काही लोक या पद्धतीने जातात की ते पूर्ण इन्फॉर्मेशन कव्हर करतात. काही जे आहे ते त्याला अजून थोडंसं अल्टर करतात. कशा पद्धतीने बघा, की प्रश्न पूर्ण कव्हर केलाय, 4 ऑप्शन नाही देत बसले आणि फक्त आन्सर दिलेलं आहे. ठीक आहे, कारण आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, आन्सर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर अशा दोन्ही पद्धतीमध्ये हे तुम्हाला ऑलरेडी काही ठिकाणी उपलब्ध असतं. ठीक आहे, पण आता आपण जे मंथली बुलेट पॉइंट्सचा विचार करतोय याच्यामध्ये आपण काय केलंय, याला अजून एका लेवल पर्यंत ऍडव्हान्स मध्ये घेऊन गेलो. फॉर एक्झाम्पल, आता हाच प्रश्न आहे, तुम्हाला माहिती आहे ह्या प्रश्नाला मी असं पण लिहू शकतो की नाशिक, त्याच्यानंतर नॅशनल युथ फेस्टिवल 2024 होस्ट सिटी, यजमान शहर. ठीक आहे, नॅशनल युथ फेस्टिवल जो आहे त्याचं 2024चं यजमान शहर हे नाशिक आहे. ठीक आहे, तर मग मी काय केलं, पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे, ठीक आहे, म्हणजे ही पूर्ण प्रश्नातली इन्फॉर्मेशन किंवा या प्रकारच्या प्रश्नातली इन्फॉर्मेशन मी मोजून 4 ते 5 शब्दांमध्ये आणली. ठीक आहे, तर याला मी या ठिकाणी मंथली बुलेट पॉइंट्स म्हणत आहे. ओके, तर तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके,
तर याच्यामध्ये लक्षात घ्या की हे मंथली बुलेट पॉईंटचं सॅम्पल आहे. त्याचं कव्हर पेज या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. अगेन याचं सॅम्पल सुद्धा आपण टेलिग्रामला PDF शेअर केलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन आहे नाशिक नॅशनल युथ फेस्टिवल 2024 होस्ट सिटी. ठीक आहे. तर हे आपण मराठीमध्ये सर्वांसाठी उपलब्ध केलेलं आहे. ठीक आहे. असे कीवर्ड्स, ठीक आहे, म्हणजे एकदम 4 ते 5 शब्दांमध्ये क्रक्स इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपण उपलब्ध केली. ठीक आहे. आणि हे करून काय की आपलं जे 1000 वन लाइनर असलेलं जे डॉक्युमेंट आहे, 1000 वन लाइनर असलेलं डॉक्युमेंट हे आपण साधारण 27 ते 28 पेजेसमध्ये कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. 27 ते 28 पेजेसमध्येच कव्हर झालंय. म्हणजे जेव्हा तुम्ही शेवटच्या दिवशी याला रिवाइज करायला घ्याल ते तुम्हाला कुठलंच बर्डन वाटणार नाही. ठीक आहे. खूप शॉर्टमध्ये ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. याचं सुद्धा सॅम्पल या ठिकाणी मी ओपन करून दाखवतो. हे बघा, हे मंथली बुलेट पॉईंट्सचं सॅम्पल आहे. ठीक आहे. इथे आपण म्हटलंय की 1000+ वन लाइनर नोट्स. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला ते टेलिग्रामला सुद्धा बघायला मिळेल. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपण काय केलंय की जी कोर इन्फॉर्मेशन आहे ती घेतली आहे फक्त. ठीक आहे. आणि पुढे त्याच्याबद्दल 1-2 ते 3 शब्दामध्ये माहिती दिली आहे. उगाच फापट पसारा केलेला नाहीये. लक्षात ठेवण्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच याच्यामध्ये घेतलंय आणि याला आपण मंथली बुलेट पॉईंट्स म्हणत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे सगळे वन लाइनर्स या ठिकाणी आपण जवळपास 1007 वन लाइनर्स डिसेंबर 2023 पर्यंतचे हे आपण कव्हर केलेले. ठीक आहे. आणि हे 27-28 पेजेसमध्ये आपण या ठिकाणी बसवलेलं आहे. ठीक आहे. तर हे PDF तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी बघू शकता. ओके. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला लक्षात आले असेल की आपल्या कोर्समध्ये कसले कंपोनंट असणार. ठीक आहे. पुढे जातो. थोडं अजून डिटेलिंग केलेलं आहे. ठीक आहे. अजून डिटेलिंग कोर्सबद्दल. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, एक सुपर 300+ आणि एक मंथली बुलेट पॉईंट्स हे 2 कंपोनंट्स आहे. याच्यात आपण ड्युरेशन किती देणार आहे बघा, तर 15 महिन्यांचं कव्हरेज देणार आहे दोन्हीकडे, जानेवारी 23 ते मार्च 24, जानेवारी 23 ते मार्च 24. ठीक आहे. सध्या बॅचमध्ये जे अवेलेबल आहे ते अप टू डिसेंबर 2023 पर्यंतचं आहे. ठीक आहे. ह्या दोन्ही डॉक्युमेंटचा पार्ट 2 हा सेपरेटली येणार आहे. ठीक आहे. आता पुन्हा मुद्द्याकडे येऊ. याचं PDF तुम्हाला मिळेल बॅचमध्ये. ठीक आहे. सोबतच याच्यामध्ये नंबर ऑफ टॉपिक्स बघा 300+ आहे आणि 1000+ आहे. प्लस याच्याच करता म्हटलंय कारण आपण अपडेट देणार आहे, त्याच्यामुळे निश्चित आकडा नाहीये, अजून याच्यामध्ये वाढू पण शकतं. म्हणजे अपडेटमध्ये साधारण इथे 30-40 टॉपिक वाढतील आणि इथे 100-150 टॉपिक्स पुढच्या 3 महिन्यांचे वाढतील. ठीक आहे. असं साधारण एक 1300+ टॉपिक्सचा आपल्या याच्यामध्ये अभ्यास आहे. किती आवर्सचं कंटेंट आहे. ठीक आहे. आता हे जे आहे वर्कबुक, ओके, सुपर 300+, ओके, तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये साधारण 18 तासांचं व्हिडिओ लेक्चर्स आहे. ठीक आहे. हे वाढू पण शकता, मी सध्याच्या हिशोबाने तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे जे वन लाइनर नोट्स आहे तर याच्यामध्ये आपण व्हिडिओ काही देत बसलेलो नाहीये कारण त्याची आवश्यकता नाहीये. वन लाइनर फॉर्मॅटमध्ये फक्त वाचून लक्षात ठेवायचे. ठीक आहे. जे आपलं सुपर 300 वर्कबुक आहे. ठीक आहे. तर याच्यामधले जे पण काही गोष्टी तर त्या कन्सेप्च्युअल आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्या थोड्याशा समजून सांगाव्या लागतात, म्हणून त्याला आपण लेक्चर घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि जे आपलं मंथली बुलेट पॉईंट्स आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी वन लाइनर फॉर्मॅटमध्ये आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे याला लेक्चरमध्ये शिकवण्याची गरज नाहीये. हे तुमचं तुम्ही वाचून कव्हर करू शकता. तुम्हाला हे सुद्धा डॉक्युमेंट मिळणार आहे. सोबत हे 300+चं डॉक्युमेंट मिळणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक मुद्दा सांगतो की हे आपण वर्कबुक नोट्स या फॉर्मॅटमध्ये ठेवलेले आहे. ठीक आहे. म्हणजे काय बघा, इथे म्हटलेलं आहे रिव्हिजन वर्कबुक नोट्स. ठीक आहे. म्हणजे काय म्हणतोय मी, तर आपण याच्यामध्ये काय केलंय, साधारण 95% इन्फॉर्मेशन पूर्ण दिलेली आहे आणि 5% इन्फॉर्मेशन आपण ब्लँक सोडलेली आहे. ठीक आहे. 5% इन्फॉर्मेशन काही ठिकाणी आपण ब्लँक सोडली आहे, ती तुम्हाला लेक्चर्समध्ये बघून त्या ठिकाणी नोट करायची. ठीक आहे. याचे 2 बेनिफिट आहे बघा. याचे 2 बेनिफिट काय आहे की एक तर तुमच्या ते जास्त काळ स्मरणात राहणार आहे. ठीक आहे. जास्त काळ लक्षात राहील. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लिहून त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा प्रयत्न करता तेव्हा ते जास्त काळ स्मरणात राहतं. ठीक आहे. म्हणजे काय की तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ते बेनिफिशियल राहणार. नुसतं वाचण्यापेक्षा जेव्हा तुम्ही लेक्चर करत असताना स्वतः काही ठिकाणी लिहाल त्या गोष्टी तुमच्या मेमरीमध्ये चांगल्या पद्धतीने जातील. त्या गोष्टी तुमच्या मेमरीमध्ये लॉंग टर्म पर्यंत लक्षात राहतील. ठीक आहे. म्हणून आपण दिलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा कसा की बरेच ठिकाणी काय होत असतं की PDF दिलं की ते लोक त्याला शेअर करतात. ठीक आहे. काही लोक त्याला शेअर करतात. ठीक आहे. मग शेअर झाल्यावरती काय असतं की जे बॅचचे स्टुडंट आहे, ठीक आहे, ज्यांनी फीस भरून बॅच घेतलेली आहे,
तर त्यांना कुठेतरी असं वाटतं की यार आपण फीस भरली, आपल्यावर अन्याय झालाय का काय. त्याच्यामुळे हे बॅच घेणाऱ्या स्टुडंटसाठी जास्त फायद्याचं आहे. ठीक आहे, कारण का तर हे एक्सक्लुझिव्ह कंटेंट त्यांच्यापुरतं राहणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. हां, तर अशा पद्धतीने बघा या ठिकाणी मी सांगतो साधारण 18 पेक्षा जास्त तास व्हिडिओ लेक्चर्स आपले असतील आणि पी-डी-एफ मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे, तर हे 2 पी-डी-एफ आहे. साधारण दोन्ही मिळून 150 पेजेस असतील. ठीक आहे, याच्यामध्ये एक 20-30 पेजेसचं अपडेट पुढच्या 3 महिन्यांकरता म्हणून येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण या कोर्सची रचना केलेली आहे. ठीक आहे, इथे मी तुम्हाला पार्ट 2 बद्दल माहिती दिलेली आहे. ठीक आहे, पार्ट 2 आपण साधारण 30 एप्रिलपर्यंत तुमच्या बॅचमध्ये अपडेट करून देऊ. ठीक आहे, साधारण 30 एप्रिलपर्यंत पार्ट 2 चं पी-डी-एफ विथ त्याचे लेक्चरचे व्हिडिओज हे 30 एप्रिलपर्यंत तुमच्या बॅचमध्ये अपडेट केले जातात. शेवटी राहतो मुद्दा की कोर्सचे फीज आणि काय. ठीक आहे, तर हे तुम्ही कोर्सचं पोस्टर बघितलं असेल. ठीक आहे, हे टेलिग्रामला सुद्धा आपण शेअर करणार आहे. तर बघा कोर्समध्ये ना या ठिकाणी आपण काय केलंय की कोर्सची फी जी आहे ती ओरिजिनल फी आपण ₹500 ठेवलेली आहे. ठीक आहे, ₹500 याच्याच करता ठेवली आहे कारण हा कोर्स बनवण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी खूप मेहनत आहे. ठीक आहे, मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं की साधारण 1000 पानं आपल्याला वाचावी लागली आहे, त्याच्यातनं इन्फॉर्मेशन काढावी लागली आहे. तर हे सर्व करण्यामागे त्या ठिकाणी खूप मेहनत आहे. त्याच्यामुळे कोर्सची फी आपण ₹500 ठेवलेली आहे. ₹500 कोर्सची फी आहे. पण त्याच्यातही बघा आपण कोर्स 14 एप्रिलला लॉन्च करत आहे. ठीक आहे, 14 एप्रिल तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर या शुभ मुहूर्तावरती आपण हा कोर्स लॉन्च करतोय. म्हणून फक्त आजसाठी म्हणून किंवा फक्त एका दिवसासाठी म्हणून ओन्ली 1 डे ऑफर म्हणून आपण याच्यामध्ये फ्लॅट 50% डिस्काउंट ठेवलेला आहे. त्याच्यामुळे ₹249 ला तुम्हाला ही बॅच 14 एप्रिल या तारखेला मिळणार आहे. त्याच्यानंतर हा डिस्काउंट त्या ठिकाणी कॅन्सल केला जाईल आणि प्राइस अपडेट होऊन बॅचची फी पूर्ण मूळ फीज एवढी होणार आहे. मुख्यत्वे आपण डिस्काउंट जो देत असतो तो आपल्या जुन्या स्टुडंटला देत असतो. ठीक आहे, ज्यांनी मेसेजेस केले, ज्यांनी कॉल केले आणि जे गेल्या 1-2 वर्षापासून चॅनलशी जोडलेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्यावं. त्यांना याचा जास्त फायदा व्हावा कारण ते पहिल्यापासून जोडलेले आहे. ठीक आहे, ते फर्स्ट कमर्स आहे, त्यांना जास्त बेनिफिट व्हावं म्हणून या ठिकाणी आपण ऑफर देत असतो. तर फक्त आपण 1 डे साठी ऑफर देणार आहे, एका दिवसासाठी म्हणून आपण 50% ऑफ ठेवलेले आहे. याच्यानंतर 15 एप्रिल पासनं कोर्सची फी ही पुन्हा ₹500 इतकी होणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण या कोर्सची रचना केली आहे. आय होप मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन कन्वे केलेली आहे. तुम्हाला काही डाउट्स असतील तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ठीक आहे, कोर्स आपल्या स्वाध्याय अकॅडमी या ॲपवरती आहे. ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ॲप डाउनलोड करू शकता. तिथे ऑल कोर्सेसमध्ये तुम्हाला हा कोर्स बघायला मिळेल. आणि आज जर तुम्ही लेक्चर बघत असाल तर कोर्समध्ये तुम्हाला 3 ते 4 व्हिडिओ दिसतील. व्हिडिओ एडिटिंगच्या फेजमध्ये आहे. हळूहळू सर्व व्हिडिओज त्या ठिकाणी अपलोड केले जातील. तुम्हाला दोन्ही फाइल्स मिळणार आहे. त्या दोन्ही फाइल्स तुम्ही पुढच्या 1-2 दिवसात प्रिंट करून त्या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.